नमस्कार मंडळी, चला बनवूया कैरीचं आंबट गोड रिफ्रेशिंग असं पन्ह। त्यासाठी कैरीला कट करून घ्यायचं आहे, अगदी बारीक फोडी करायच्या आहेत। अर्धा कप पाणी घालायचं आहे, गॅसवर मंद गॅसवरती ठेवून 10 मिनिटं याला शिजवून घ्यायचं आहे। कैरीचा असा मस्त सुगंध सुटलेला आहे। 10 मिनिटं झालेली आहेत, मस्त कैरी शिजून तयार आहे। आता याला थंड करून घ्यायचं आहे। त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये ही कैरी घालायची आहे। जेवढी कैरी आहे तिच्या दीडपट गूळ घेतलेला आहे। आता इथे पुदिन्याची पानं घालायची आहेत, वेलची घालायची आहे, छोटासा अद्रक घ्यायचा आहे। त्यानंतर 2 खडे काळे मीठ घेतलेलं आहे, त्याला छान असं बारीक करून घ्यायचं आहे। 1 ग्लास उपडा ठेवून कैरीवरती असं घोळून घ्यायचं आहे। जिरे मिठावरती घोळून घेतलेलं आहे, त्यामध्ये जिरेपूड घालायची आहे। नंतर आईस क्यूब्स घालायचे आहेत आणि हवा तेवढा कैरीचा पल्प याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे। आणि यामध्ये आता आपण थंडगार असं पाणी घालून घेणार आहोत, याला मिक्स करणार आहोत आणि तयार आहे आपलं कैरीचं आंबट गोड रिफ्रेशिंग असं पन्ह।